आजच MPSC राज्यसेवा पूर्वपरीक्षाचा जो काही GSचा पेपर होता तर तो पेपर झाला. यामध्ये जर आपण बघितलं स्पेशली इकॉनॉमिक्स या विषयाचे एकूण क्वेश्चन जे काही आले होते तर ते एकूण क्वेश्चन 15 आले होते. आता मग जेव्हा हे 15 क्वेश्चन आपण या आजच्या पेपरमध्ये बघतो तर म्हणजे पहिली रिॲक्शन सांगायची म्हणजे की हे जे काही 15 प्रश्न होते हे काही फारसे अवघड नव्हते. म्हणजे एक ज्याला आपण मॉडरेट लेव्हलचे जे प्रश्न म्हणतो तर त्या टाईपचे हे प्रश्न होते, म्हणजे जास्त काही अवघड नव्हतं. पण ह्या पेपरमध्ये तुम्हाला इकॉनॉमिक्सच्या प्रश्नामध्ये हे नक्कीच जाणवलं असेल की आतापर्यंत आपण जेव्हा इकॉनॉमिक्स या विषयाचा अभ्यास करत होतो पण गेल्या 1-2 वर्षापासून इकॉनॉमिक्सचा हा ट्रेंड जो आहे तर तो असा एक वेगळ्या पद्धतीने सेट केलेला आहे आयोगाने. कारण की आतापर्यंत जे काही प्रश्न इकॉनॉमीचे विचारले जायचे तर ते प्रश्न एक कोर इकॉनॉमीला धरून विचारले जायचे, ज्यामध्ये आपण नॅशनल इन्कमसारखा टॉपिक असेल, RBI असेल, इन्फ्लेशन असेल, तर या टॉपिकला धरून ते प्रश्न विचारले जायचे. त्याचसोबत आजचा जर आपण इकॉनॉमिक्सचा जो काही प्रश्नांचा ट्रेंड पाहिला तर त्यामध्ये आपल्याला जे महत्त्वाचे टॉपिक नेहमी आपण करत असतो, ज्याच्यामध्ये मुख्यतः आपण RBI करतो, त्याचसोबत आपण सार्वजनिक वित्त करत असतो, त्याचसोबत आपण काय करतो तर नॅशनल इन्कम हा एक टॉपिक करत असतो, चलनवाढ हे करत असतो. पण जेवढे काही हे इकॉनॉमिक्सचे कोर टॉपिक आहे तर ती कोर टॉपिक आयोगाने या पेपरमध्ये आपल्याला कव्हर करताना दिसलेलं नाही. तर या वर्षीच्या पेपरमध्ये आयोगाने नेमकं काय कव्हर केलं आहे जास्त, ज्याला आपण वारंवार इकॉनॉमिक्सचा जेव्हा अभ्यास करतो तेव्हा मी पण बऱ्याच वेळेस सांगितलं आहे की आपण ज्याला ग्रोथ अँड डेव्हलपमेंट म्हणतो तर त्या ग्रोथ अँड डेव्हलपमेंटवरती जास्त फोकस आयोगाने केलेला आहे. त्यामध्ये महत्त्वाचा जास्त टॉपिक या परीक्षामध्ये या पेपरमध्ये इकॉनॉमिक्सच्या प्रश्नांमध्ये लोकसंख्या या टॉपिकला जास्त वेटेज त्यांनी दिलेलं आहे. त्याचसोबत दारिद्र्य असेल तर त्या दारिद्र्यावरती फोकस केलेला आहे. त्यामध्ये 2 क्वेश्चन विचारलेले आहे स्पेशली दारिद्र्यावरती. त्यामध्ये महत्त्वाचं जे काही कमिटीज आहे ज्याला आपण तेंडुलकर कमिटी म्हणतो तर त्या तेंडुलकर कमिटीवरती 2 प्रश्न विचारलेले आहे. तर असा एक ओव्हरऑल आजच्या या पेपरचा ट्रेंड आपल्याला बघायला भेटतो. मग आता जेव्हा आज हा पेपर झाला तर त्यामध्ये मी जे काही एक्सपेक्टेड ॲन्सर असणार आहे प्रश्नांची तर ते एक्सपेक्टेड ॲन्सर इथं देण्याचा मी प्रयत्न करणार आहोत. हे फक्त एक्सपेक्टेड ॲन्सर असणार आहे. आयोगाची 2-3 दिवसांची काही ॲन्सर की येईल तेव्हाच आपल्याला कळेल की नेमकं याचे ॲन्सर्स कोणते, याच्यामध्ये काही चेंजेस पण होऊ शकतात. पण आता जी काही सध्या एक्सपेक्टेड ॲन्सर आहे तर ते देण्याचा मी इथं प्रयत्न करतो आहे. आता जो काही मी पेपर घेतलेला आहे ह्या पेपरमध्ये हा D नंबरचा सेट आहे. D नंबरच्या सेटमध्ये प्रश्न क्रमांक 36 पासून आपल्याला हे प्रश्न सुरुवात होताना दिसते. तर पहिला प्रश्न जो विचारला होता तर तो लोकसंख्येवरती विचारला आहे. तर त्याच्यामध्ये हे स्टेटमेंट दिलं होतं की 2017मध्ये भारताची लोकसंख्येची घनता दक्षिण कोरियापेक्षा जास्त होती. आता कधी त्यांनी 2017मध्ये भारताची लोकसंख्येची घनता ही काय विचारलं आहे की ती दक्षिण कोरियापेक्षा जास्त होती. आता जर आपण भारताची जी काही घनता आहे तर तिचा विचार केला तर ती आपल्याला एक 382च्या आसपास बघायला भेटते. म्हणून आणि दक्षिण कोरियाचा जर आपण विचार केला तर नियर अबाउट 1100-1200 आपल्याला ती दक्षिण कोरियाची बघायला भेटते. म्हणून हे जे काही स्टेटमेंट आहे की हे चुकीचं स्टेटमेंट आहे. ए स्टेटमेंट. B स्टेटमेंट जे आहे त्याच्यामध्ये 2017मध्ये भारताची लोकसंख्येची घनता बांगलादेशापेक्षा कमी होती. तर हे स्टेटमेंट जे आहे तर ते बरोबर आहे. बांगलादेशापेक्षा भारताची जी काही घनता आहे तर ती कमीच आहे. म्हणून B याचं जे काही एक्सपेक्टेड ॲन्सर मी म्हणेल की केवळ B हे योग्य आहे. आता याच्यामध्ये जेव्हा आपण इकॉनॉमीचे प्रश्न हे बघतोय ना तर मी म्हणेल की इकॉनॉमिकचे जे प्रश्न आले होते तर त्या प्रश्नामध्ये बरेच क्वेश्चन हे आपल्याला लॉजिकने सुटत होते. त्याचसोबत बरेच क्वेश्चन आपल्याला एलिमिनेशन मेथडने सुद्धा सुटत होते. यामध्ये म्हणजे जिथं जिथं मी सांगेल की बाबा इथं हा प्रश्न एलिमिनेशनने सुटत होता किंवा हा प्रश्न हा म्हणजे त्याला लॉजिक लावून सोडता येऊ शकत होते, असे प्रश्न आपण इथं बघणारच आहोत. आता याच्यानंतर नेक्स्ट जो काही क्वेश्चन विचारला होता तर आता जो काही नेक्स्ट क्वेश्चन आहे ज्याला आपण काय म्हणतो की PDSवरती विचारला, ज्याला आपण पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टम म्हणतो. आता हा प्रश्न जरी PDSवरती विचारला असेल तरी हा रिगार्डिंग क्वेश्चन आहे तो म्हणजे लोकसंख्या या टॉपिकवरती. आता लोकसंख्या जेव्हा आपण आकडेवारी करतच असतो की लोकसंख्येची आकडेवारी, जसं पहिला प्रश्न हा आकडेवारीच्याच रिलेव्हंट होता पण एक लॉजिकनं तो सुटू शकत होता कारण दक्षिण कोरिया आणि बांगलादेश आपल्याला माहीतच आहे, म्हणजे माहिती असते इन जनरली.
आता हा जो काही PDS आहे हा लोकसंख्येचाच आहे, पण लोकसंख्येमध्ये जेव्हा आपण ज्याला ग्रोथ अँड डेव्हलपमेंटचा विचार करतो, म्हणजे विकासाचा जेव्हा आपण विचार करतो लोकसंख्येमध्ये, तर PDS ही एक काय आहे, तर एक विकासाचीच योजना आपल्याला म्हणता येईल. तर इथं आता पहिलं जेव्हा आपण स्टेटमेंट वाचू कधी पण, आता म्हणजे मागे जे काही आपण ॲनालिसिस घेतले त्याच्यामध्ये पण मी हेच सांगत आलो की शेवटी प्रश्न एकदा शेवटून वाचायचा, तर की कोणते विधान बरोबर आहेत. आता काय विचारलं की कोणतं विधान बरोबर आहे. पहिलं स्टेटमेंट हे आहे थोडं आकडेवारीच्या बाबतीमध्ये आहे का, की डिसेंबर 2025पर्यंत राज्यात एकूण 270.48 लाख शिधापत्रिकाधारक होते. तर इथं फक्त त्यांनी थोडंसं उलटं केलं की इथं जी काही आकडा होता तर तो किती पाहिजे होता, तो पाहिजे होता ठीक आहे 270.48 दिलं आहे, तर ते 270.84 पाहिजे होतं. फक्त 4 आणि 8मध्ये त्यांनी थोडं इंटरचेंज केलं आहे. बाकी जे काही स्टेटमेंट आहे, आता मी जेव्हा तुम्हाला म्हणेल की बाबा हा प्रश्न मला एलिमिनेशन पद्धतीने सुटू शकत होता, जर मला कळलं आहे की बाबा हे स्टेटमेंट हे चुकीचं आहे, जर माझं ए चुकीचं आहे, याचा अर्थ माझं हे उत्तर जाणार आहे, याचं उत्तर 3 पण जाणार आहे, 4 पण जाणार आहे, कारण की इथं आपल्याला 3 1मध्ये ए दिसतंय, 3मध्ये ए दिसतंय, 4मध्ये सुद्धा ए दिसतंय, याचा अर्थ याचं डायरेक्टली उत्तर निघतं, ते म्हणजे 2 नंबरचं पर्याय. ओके, म्हणजे हा एक जो प्रश्न होता तर तो आपल्याला एलिमिनेशन पद्धतीने सुटू शकत होता. आता याच्यामध्ये हा सोपा प्रश्न होता. आपण जेव्हा 5 इयर प्लॅन करतो तर त्याच्यामध्ये जे काही 12 टोटल जे 5 इयर प्लॅन आहे तर त्यांचे वर्ष आपल्याला माहीतच पाहिजे. तर याचं जे काही उत्तर आहे तर ते 2 नंबर आहे, ज्याला आपण 51, 56 आणि 1969 ते 74 म्हणजे 4थी पंचवार्षिक योजना. एक सिम्पल क्वेश्चन होतं, जास्त काय म्हणजे डोकं लावायचं काम नव्हतं याच्यामध्ये. हां, आत्ता याच्यामध्ये जेव्हा आपण तेंडुलकर समिती बघतो तर तेंडुलकर समितीमध्ये आता याचं जे काही आपण जर पाहिलं तर पुरेसे पोषण आवश्यक, पुरेसा निवारा आवश्यक, पुरेशी वस्त्र उपलब्धता आवश्यक, टाळण्यायुक्त रोगांपासून सुटका आवश्यक, किमान शिक्षण आवश्यक. आता याच्यामध्ये त्यांनी शब्दामध्ये थोडंसं गंडवलेलं आहे बरं का, की म्हणजे असं असू शकतं की जेव्हा आपण तेंडुलकर कमिटीचा अभ्यास करतो तेव्हा आपल्याला एक म्हणजे तेंडुलकर समितीने अन्न वस्त्र निवारा हे पहिल्यापासूनच आहे असं त्यांनी कन्सिडर केलं होतं, पण त्यांनी 2 महत्त्वाच्या गोष्टी त्यामध्ये सांगितल्या होत्या. एक म्हणजे आरोग्य आणि दुसरी गोष्ट म्हणजे शिक्षण. म्हणजेच जे काही रोगांपासून सुटका, इथं डायरेक्ट त्यांनी शब्द हा नाही वापरलेला की आरोग्य, इथं शब्द वापरला आहे तो म्हणजे रोगांपासून सुटका. म्हणजेच याचा अर्थ काय रे, तर याचा अर्थ होतो तो म्हणजे आरोग्य. ओके, आणि हे किमान शिक्षण म्हणजे शिक्षण पण महत्त्वाचं आहे, आरोग्य पण महत्त्वाचं आहे. याचा अर्थ तेंडुलकर कमिटीने म्हणजे जे काही रेकमेंड केलं होतं तर ते आरोग्य आणि शिक्षण. याचा अर्थ की आपल्याला म्हणजे इथं DE एखादा पर्याय जर असता तर याचं उत्तर आपण DE लिहू शकलो असतो, पण तसा पर्याय आपल्याला कुठंच दिसत नाही या ऑप्शनमध्ये. म्हणून याचं उत्तर मी म्हणेन की 4 नंबर याचं उत्तर आपल्याला बघायला भेटतं. ओके, म्हणजे ते तर ऑलरेडी होतेच, ज्याला आपण अन्न वस्त्र निवारा म्हणतो, पण यामध्ये ॲडिशनल त्यांनी केलं होतं शिक्षण आणि आरोग्य, म्हणून याचं वरीलपैकी सर्व हे उत्तर आपल्याला बघायला भेटतं. आता हा प्रश्न म्हणजे बऱ्याच वेळेस आपले असे जे काही प्रश्न असतात तर ते म्हणजे कधी कधी सुटत नाही, कारण की आपण एवढं डीपली जात नाही. पण आयोगाचा इकॉनॉमी या विषयाचा ग्रोथ अँड डेव्हलपमेंटवरचा फोकस हा जास्त झालेला आहे, आणि हाच क्वेश्चन आपल्याला कुठंतरी लोकसंख्येला पण कनेक्ट होताना दिसतो. कारण की लोकसंख्येमध्ये स्पेसिफिक आपण जर बघितलं, ज्याला आपण स्कीम्स म्हणतो किंवा डेव्हलपमेंटचा भाग म्हणतो, तर त्यामध्ये इथं हा जो काही क्वेश्चन आहे की मातृत्व लाभ अधिनियम 1961 अंतर्गत बाळंतपणापूर्वी आणि नंतर महिलांसाठी असलेल्या रोजगार नियमांबाबत खालील कोणती विधाने अयोग्य आहेत, अयोग्य विचारलेलं आहे. तर याच्यामध्ये जर आता हा प्रश्न जर मी इथं सोडवायला गेलो, हां, तर याच्यामध्ये पहिलं जे स्टेटमेंट दिलेलं आहे की अधिनियमानुसार बाळ जन्मानंतर 6 आठवड्याची रजा अनिवार्य आहे. म्हणजे तुम्ही वाचला असेल तरच हा प्रश्न सुटेल. तर हे स्टेटमेंट जे आहे तर ते बरोबर आहे. अधिनियमानुसार बाळंतपणापूर्वी 6 आठवडे व नंतर 10 आठवड्याची रजा अनिवार्य आहे. फक्त इथं जे आहे तर इथं 8 आठवडे पाहिजे,
म्हणून हे स्टेटमेंट हे चुकीचं आहे. बी स्टेटमेंट हा अधिनियम कर्मचाऱ्यांची किमान संख्या विचारात न घेता सर्व आस्थापनांना लागू आहे. इथं एकच कीवर्ड लक्षात आपण फोकस करायला पाहिजे होतं. इथं सर्व दिलेलं आहे. तर ह्या सर्व आस्थापना नाही आहे, तिथं काहीतरी 10च आस्थापना आहे की त्या आस्थापनांना हा नियम लागू असणार आहे. इथं म्हणजे इथं जर फोकस केला असतं ह्या सर्व शब्दावरती तर लक्षात आलं असतं हे स्टेटमेंट चुकीचं आहे. आणि हा अधिनियम मातृत्व लाभ इतर लाभ प्रदान करतो. म्हणजे त्याच्यामधनं थोडी फंडिंग पण केली जाते म्हणून इतर लाभ हा काय तर प्रदान करतो. याचं उत्तर जे आपल्याला बघायला भेटतं तर ते बी सी म्हणजे 4 नंबरचा पर्याय आपल्याला याचं बघायला भेटतो करेक्ट उत्तर. पण आता जेव्हा 41 नंबरचा मी जेव्हा म्हणत होतो म्हणजे हे जे काही कार्यक्रम आहे काही योजना आहेत ग्रोथ अँड डेव्हलपमेंटच्या बाबतीमध्ये तर त्यामध्ये हे काही महत्त्वाचे कार्यक्रम दिलेले आहे, महत्त्वाच्या काही योजना दिलेल्या आहे. आता याच्यामध्ये जेव्हा मी म्हणतो की बाबा एलिमिनेशन पद्धतीने काही क्वेश्चन सुटू शकतात तर हाच एक क्वेश्चन होता की जो एलिमिनेशन पद्धतीने सुटू शकतो होता. सर्वांनाच माहिती असतं जनरली की संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना ही कधीची रे तर ती 2001ची. ओके. आता मग ही जर 2001ची आहे तर मला जर इथं पर्याय बघितलं म्हणजे डीचं मला 1 नंबर पाहिजे बरोबर. तर डीचं मला 1 नंबर फक्त ह्या 4 नंबरच्याच पर्यायामध्ये दिसतं. म्हणजे जर मला फक्त डी माहिती डीचं म्हणजे एक उत्तर आहे म्हणजे 2001 तर मला बाकीचे हे बघत बसायची गरजच नाही. माझं डायरेक्टली उत्तर निघतं 4 नंबर. ओके. तर हा एक एलिमिनेशन पद्धतीने सुटू शकणारा क्वेश्चन होता. पुढे जर आपण गेलो याच्यामध्ये 42 नंबरचा क्वेश्चन इथं दिसतोय. आता इथं काय दिलं आहे की 1950च्या दशकाच्या उत्तरार्धात उच्च उत्पन्न असलेल्या देशांमध्ये कोल आणि भूवर प्रतिमानाने लोकसंख्या वाढ आर्थिक विकास याचा संबंध जोडला आहे. बरोबर. कोल आणि भूवर प्रतिमानानुसार उच्च प्रजनन क्षमतेखाली GNP अधिक वेगाने वाढेल. याचं उत्तर मी माझ्या साईडने सांगतो की याचं उत्तर जे आहे तर ते काय की ये असू शकतं. मी शुअर नाही याच्यावरती. तुम्हाला जर म्हणजे तुमचं काही वाटत असेल उत्तर तर ते नक्की कमेंट बॉक्समध्ये टाका. याचं उत्तर मी ये इथं समजतो सध्या तरी. याच्यामध्ये काही चेंजेस होऊ शकतात. पण बी स्टेटमेंट जे आहे तर ते बी स्टेटमेंट हे मला माहिती की ते चुकीचंच असतं. का की इथं बघा की वर प्रतिमानानुसार उच्च प्रजनन क्षमतेखाली GNP अधिक वेगाने वाढेल. GNP ज्याला काय म्हणतो रे आपण ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट. बरोबर. मला सांगा जेव्हा लोकसंख्या वाढणार आहे तेव्हा उत्पन्न वाढणार आहे का किंवा पर कॅपिटा इन्कम असेल तर लोकसंख्या जास्त झाली तर पर कॅपिटा इन्कम कमी होतो जास्त होतो. तर काय होतं पर कॅपिटा इन्कम कमी होणार आहे ना कारण डिवाईड केलं जाणार आहे एकूण उत्पन्नाला. तसंच ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट जे आहे GNP तो पण कमी होणार आहे. याचा अर्थ हे अधिक वेगाने वाढणार नाही. म्हणून बी हे चुकीचं स्टेटमेंट इथं मला वाटतं. ओके. म्हणजे एक आता ज्याला आपण लॉजिक म्हणतो लॉजिकनं सुटणारा क्वेश्चन. आता हा क्वेश्चन याचा संदर्भ जर सांगायचं झालं तर हा कोणता घटक आहे कृषी ॲग्रीमध्ये ॲग्री ज्याला आपण म्हणतो इकॉनॉमीमध्ये स्पेशली. तर काय प्रश्न की खालीलपैकी कोणते जमिनीच्या उपविभागणी आणि तुकडे होण्याचे तोटे आहेत. सब डिव्हिजन म्हणजे जमिनीचे तुकडे होणे. त्याचं काय विचारलं आहे रे तोटे विचारलं आहे बघा. याच्यामध्ये लॉजिक सांगतो काय कधी पण ना 2 स्टँड घ्यायचे. एक म्हणजे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. जर तोटे आणि नफा असा जर एखादा क्वेश्चन असेल तर 2 स्टँड घ्यायचे. पॉझिटिव्ह काय आहे निगेटिव्ह काय आहे. आता मग इथं बघा जमिनीची नासाडी हा पॉईंट कसा आहे रे म्हणजे जर मला माहीतच नाही बाबा मला याच्याबद्दल कधी वाचलंच नाही आणि आपण जनरली हे वाचत पण नाही. हे क्वेश्चन ज्याला आपण म्हणतो अशा रँडमली येतात तर त्यातलाच हा क्वेश्चन आहे की बाबा जमिनीची नासाडी. कसं वाटतं नासाडी शब्द तुम्हाला निगेटिव्ह वाटतो की नाही. तर निगेटिव्ह. प्रचंड बेरोजगारी. बेरोजगारी पॉझिटिव्ह का निगेटिव्ह निगेटिव्ह आहे. बरोबर. जमीन व्यवस्थापन सोपे करणे मॅनेजमेंट सोपं करणं पॉझिटिव्ह का निगेटिव्ह पॉझिटिव्ह. निगेटिव्ह नाही ना वाटतच नाही ना त्याच्यामध्ये. डी ज्याला कमी उत्पादकता पॉईंट कसं आहे कमी उत्पादकता असं निगेटिव्ह आहे ना. याचा अर्थ मला काय विचारलं की तोटे विचारलं. याचा अर्थ ABD म्हणजे हा पर्याय आपल्याला इथं डिरेक्टली निघून जातो उत्तरामध्ये. लॉजिक म्हणजे माहिती असेल तर चांगलीच गोष्ट नसेल माहिती तर मग तर आपल्याला ते अगदी लॉजिक लावून पण निघू शकतं. आता त्याच्यामध्ये काय होणार आहे म्हणजे थोडं एक्सप्लेन करतो की तुकडे होण्याचे जमिनीची नासाडी होणार आहे. समजा
काहीतरी जमीन आहे, अशी 5 एकर जमीन आहे, त्याच्यामध्ये 5 भाग करायचे, 1 एकरचे. मध्ये काहीतरी बंधारा पडणार आहे, नासाडी होणार आहे जमिनीची, मध्ये समजा काहीतरी झाडे असणार आहे, तर ती झाडी तोडल्या जाणार आहे, म्हणजे त्या पद्धतीची नासाडी होऊ शकते. प्रचंड बेरोजगारी, म्हणजे आता जरी 5 एकर जमीन आहे, त्याच्यामध्ये तुकडे झाले, नंतर तुमची फॅमिली वाढली, याचा अर्थ बेरोजगारी वाढणार आहे, कारण तुम्हाला एक एकरच आली. दुसरं, जमीन व्यवस्थापन सोपं करणे. व्यवस्थापन हा पॉझिटिव्ह पॉईंट आहे, त्याच्यानं त्याला सोडून दिलं. पण कमी उत्पादकता. आता कमी उत्पादकता, आता याच्यामध्ये मी का म्हणतो, इथं आयोगाने जर तुम्ही पाहिलं ना एक पेपर कंबाईनचा, तर त्याच्यामध्ये पण उत्पादकता आणि उत्पादन यावरती प्रश्न विचारला होता. पण तेव्हा जे उत्तर होतं आयोगानं, तर ते वेगळ्या पद्धतीने दिलं होतं. त्यांनी काय विचारलं होतं की उत्पादकता जी आहे, म्हणजे जमीन वाढली तर उत्पादकता कमी होते, आणि जमीन कमी झाली तर उत्पादकता वाढते. असा एक तो ज्याला आपण काय म्हणतो एक ब्रॉड लेवलचा क्वेश्चन होता. पण इथं कमी उत्पादकता हे कोणत्या अँगलने दिलं आहे की बाबा, जेव्हा समजा जसं मागाशी उत्तर मी म्हणजे तुम्हाला सांगितलं की 5 एकर जमीन आहे, 5 एकर जमीनमध्ये काय झालं की जमीन कमी झाल्यावर तिथं आपण जे काही असतो म्हणजे टेक्नॉलॉजी, ट्रॅक्टर वगैरे ह्या गोष्टी जास्त वापरू शकत नाही ना, लहान लहान तुकडे झाल्यावरती, बरोबर. म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो रे, म्हणजे टेक्नॉलॉजी आपण तिथं जास्त वापरू शकत नाही, ज्याला आपण यंत्रसामुग्री म्हणतो ती जास्त वापरू शकत नाही. म्हणजे काय होणार की उत्पादकता कमी होणार आहे. आणि आत्ताचं जर पाहिलं तर आपल्याला टेक्नॉलॉजी वापरून आपल्याला जास्त उत्पादन करता येतं. म्हणजे याचं उत्तर आपल्याला हे 2 नंबरचा पर्याय असू शकतो. आता पुढं जर गेलो मी 4 नंबरचा क्वेश्चन आहे, ज्याच्यामध्ये सामाजिक सुरक्षा उपाययोजना प्रामुख्याने 2 प्रमुख प्रकारामध्ये विभागल्या जातात. खालीलपैकी कोणते सर्वाधिक वर्ग सर्वाधिक अचूकपणे दर्शवतात. आता इथंही सोडून द्यायचं, असे शब्द जर आले ना याला विचार नाही करायचं, पर्याय 2 विचारलं आहे त्यांनी फक्त, बरोबर. इथं फक्त लक्षात काय ठेवायचं, 2 प्रमुख म्हणजे 2 गोष्टी काहीतरी विचारल्या आहे. कशाबद्दल की सामाजिक सुरक्षा, ज्याला आपण काय म्हणतो सोशल सिक्युरिटी. ओके. आत्ता मग हा पण जो प्रश्न आहे ना, हा लॉजिकली सुटून जातो. ज्याच्यामध्ये सामाजिक विमा, सिक्युरिटी आहे ना, जेव्हा आपण इन्शुरन्स काढतो, लाईफ इन्शुरन्स असेल, टर्म इन्शुरन्स असेल, काय ते तर ते सोशल सिक्युरिटी. सामाजिक कल्याण, सामाजिक कल्याण काय आहे माहिती का, सोशल वेलफेअर आहे, कल्याणकारी राज्य. ओके. सामाजिक सहाय्य म्हणजे काय, काहीतरी अनुदान. समजा फॉर एक्झाम्पल तुमची लाडकी बहीण योजना, ज्याच्यामध्ये तुम्हाला सहाय्य दिलं जातं आहे, काय झालं, सिक्युरिटी झाली ना, तुम्हाला काहीतरी सिक्युरिटी, ते झालं सामाजिक सहाय्य. पण सामाजिक समावेशकता, ज्याला आपण काय म्हणतो रे, तर सोशल इन्क्लुजन हे काय झालं, वेलफेअर स्टेटचे धोरणं झाली. म्हणजे हे कल्याणकारी आपल्याला म्हणता येईल. पण सिक्युरिटीमध्ये आपल्याला काय म्हणते, सामाजिक विमा, सामाजिक सहाय्य. म्हणजे याचं जे काही उत्तर आहे तर ते ए आणि सी, म्हणजे 3 नंबरचा पर्याय आपल्याला इथं मिळून जातो. आता आपण 45 नंबरच्या क्वेश्चनकडे जर गेलो, तर इथं राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000च्या उद्दिष्टांच्या संदर्भात खालील विधानांचा विचार केला. लोकसंख्या धोरण एक तरी क्वेश्चन आपल्याला प्रत्येक वर्षी MPSC किंवा कंबाईन असेल या दोन्ही पेपरमध्ये बघायला भेटतो, तो म्हणजे लोकसंख्या धोरण 2000 यावरती. यामध्ये ए नंबरचा पर्याय आहे की मुलींचे विवाहास विलंब करण्यास प्रोत्साहन द्यावे. विवाह 18 वर्षापेक्षा कमी वयात न होता शक्यतो 21 वर्षानंतर व्हावं. हे वाक्य चुकीचं आहे, कारण की 18 वर्ष हे केलं होतं त्यांनी, वय वर्ष 15 वरून 18 वर्ष, आणि 21 वर्ष केलं होतं ते मुलांच्या बाबतीमध्ये. म्हणजे 1 नंबरचा पर्याय जो आहे तर तो चुकीचा आहे. बी नंबरचा जो पर्याय की 2030पर्यंत स्थिर लोकसंख्या साध्य करणे हे दीर्घकालीन उद्दिष्ट आहे. हे दीर्घकालीन उद्दिष्ट जे होतं हे होतं 2047पर्यंत. ओके. म्हणजे दोन्ही पर्याय माझे काय आहे चुकीचं आहे. याचं जे उत्तर आहे तर ते 3 नंबरचं उत्तर आपल्याला बघायला भेटतं. 46 नंबरचा क्वेश्चन आहे. नंबरचा क्वेश्चन आहे राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा 2013. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यावरती दरवर्षी क्वेश्चन असतो. फक्त एखाद्या वेळेसच असं होतं की नसतो, पण याच्यावरती असतो, कारण की हा पण क्वेश्चन ज्याला आपण काय म्हणतो की लोकसंख्येला कुठेतरी कनेक्ट होणारा क्वेश्चन आपल्याला दिसतो आहे. आता मग याच्यामध्ये 46 नंबरमध्ये काय दिलं आहे की पहिलं स्टेटमेंट की महिला सक्षमीकरण हे राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याचे 2013चे वैशिष्ट्य आहे. आता महिला सक्षमीकरण, आता हे काय उद्दिष्ट आहे माहिती का की 2013चा जो कायदा होता अन्न सुरक्षा कायदा, तर त्याच्यामध्ये कुटुंबातील जी महिला असेल,
म्हणजे जी सर्वात मोठी महिला असेल तर तिला कुटुंब प्रमुख केलं होतं 2013च्या कायद्याने. याचा अर्थ की महिलांचं सक्षमीकरण याच्यामध्ये आपल्याला बघायला भेटतं. म्हणजे ए नंबरचा पर्याय बरोबर आहे. राज्य अन्न आयोगास 2013च्या कायद्याचे निरीक्षण, पुनरावलोकन आणि अंमलबजावणी करण्याचे अधिकार आहेत. बरोबर आहे. म्हणजे राज्य अन्न आयोग स्थापन केला होता ह्या कायद्यानुसार आणि त्यांना हे अधिकार दिले होते. म्हणजे माझे दोन्ही जे काही पर्याय आहे तर ते दोन्ही पर्याय बरोबर आहे. याचं उत्तर जे आहे तर ते 4 नंबरचं उत्तर आपल्याला मिळून जातं. याच्यामध्ये 47 नंबरचा क्वेश्चन आहे, स्वैच्छिक क्षेत्रावरील राष्ट्रीय धोरण 2007 नुसार स्वैच्छिक संस्था वैशिष्ट्यांबाबत खालील विधाने विचारात घ्या. याच्यामध्ये जे आहे तर ते उत्तर वरीलपैकी सर्व हा याचा योग्य उत्तर असू शकतं. याच्यामध्ये एखाद्या वेळेस काही चेंजेस होऊ शकतात. तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दल याचं ॲन्सर तर ते नक्की कमेंट बॉक्समध्ये तुम्हीसुद्धा टाका. याच्यामध्ये 48 नंबरचं क्वेश्चन पुन्हा लोकसंख्येवरती आहे. 1 मार्च 2026 रोजीच्या अंदाजानुसार महाराष्ट्राची एकूण प्रक्षेपित लोकसंख्या सुमारे 12.93 कोटी आहे. दुसरं स्टेटमेंट आहे, त्याच कालावधीत महाराष्ट्रातील नागरी लोकसंख्या ग्रामीण लोकसंख्येपेक्षा अधिक आहे. याचं पहिलं जे स्टेटमेंट आहे तर ते बरोबर दिलेलं आहे. जेव्हा पण असं काही अंदाजित आकडे असतात ना बऱ्याच वेळेस, आता काय करायचं माहिती आहे का, जेव्हा म्हणजे एक लॉजिक सांगतो बरं का, इथं जेव्हा असं स्टेटमेंट येतात म्हणजे ते जिओग्राफीमध्ये पण येतात आणि इकॉनॉमीमध्ये पण येतात. जेव्हा अंदाज शब्द येतो ना आणि त्याच्यासमोर जेव्हा असेल ना असं काहीतरी व्हॅल्यू तर ते वाक्य बरोबरच मानायचं. मला सांगा इथं अंदाज दिला आहे ते चुकणार कसं आहे, पुढचं व्हॅल्यू अंदाजित आहे ना तर ते स्टेटमेंट कधी पण चुकीचं नाही मानायचं, ते बरोबरच मानायचं. दुसरं स्टेटमेंट आहे ज्याला आपण म्हणतो महाराष्ट्रातील नागरी लोकसंख्या ग्रामीण लोकसंख्येपेक्षा काय अधिक म्हटलं आहे तर ते नाही, कारण की महाराष्ट्रात अजूनसुद्धा लॉजिकनं जरी विचार केला तरी महाराष्ट्रात ग्रामीण लोकसंख्या ही जास्तच आहे. ओके, तर म्हणून माझं काय विधान 1 बरोबर पण विधान 2 जे आहे ते चुकीचं. याचं उत्तर जे आपल्याला 1 नंबरचा पर्याय मिळून जातो. त्याच्यामध्ये 49 नंबरचा जो प्रश्न आहे थेरीवरती क्वेश्चन विचारला आहे. त्याच्यामध्ये डेव्हिड पियर्स आणि जेरमी वॉरफोर्ड यांची जी थेरी तर त्यावरती क्वेश्चन विचारलेला आहे. आता याच्यामध्ये ए नंबरचं स्टेटमेंट त्यांनी दिलं आहे की एकूण भांडवली साठ्यामध्ये डेव्हिड पियर्स आणि जेरमी वॉरफोर्ड यांनी मानवनिर्मित भौतिक भांडवल, मानवी भांडवल आणि पर्यावरणीय भांडवल यांचा समावेश केलेला आहे. बरोबर आहे. दुसरा स्टेटमेंट आहे डेव्हिड पियर्स आणि जेरमी वॉरफोर्ड यांच्यामध्ये शाश्वत विकासाचा अर्थ असा की विकास प्रक्रियेत मानवनिर्मित भौतिक भांडवल, मानवी भांडवल आणि पर्यावरणीय भांडवल कमी होते. तर याचं माझ्या याच्यानुसार याचं जे आहे तर ए स्टेटमेंट हे बरोबर असू शकतं. म्हणजे याचं उत्तर 1 हा पर्याय असेल. 2 नंबरचं जे आहे तर ते चुकीचं आपल्याला म्हणता येईल म्हणजे स्टेटमेंट, कारण की लॉजिकनं जरी विचार केला जेव्हा आपण शाश्वत विकासाचा विचार करतो, शाश्वत विकासामध्ये अर्थ तोच होतो की जेव्हा आपल्याला एखादं काहीतरी काम करायचं असेल किंवा काही विकास करायचा असेल तर तेव्हा जे काही बाकीचं भांडवल असतं तर त्याचं कुठंही त्याला नुकसान न होणं त्यालाच आपण शाश्वत विकास म्हणतो. पण त्याच्यात त्यांनी उलटं विचारलं आहे की भांडवल कमी होते. ओके, म्हणून बी नंबर स्टेटमेंट हे चुकीचं आहे. याचं उत्तर जे आहे तर ते 1 नंबरचं पर्याय असू शकतो. याच्यामध्ये तुम्हाला काय वाटतं याचं उत्तर ते सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका. आता 50 नंबरचा जो काही क्वेश्चन आहे, तेंडुलकर समितीच्या अंदाजानुसार 2004-05 मध्ये ग्रामीण लोकसंख्या व टिंबरंबट शहरी लोकसंख्या दारिद्र्य रेषेखाली होती. याचं उत्तर जे आहे तर ते 1 नंबर याचं करेक्ट उत्तर आहे. अशा पद्धतीने जे काही इकॉनॉमिक्सचे क्वेश्चन होते या आजच्या पेपरमध्ये तर ते इकॉनॉमिक्सचे क्वेश्चन आपल्याला जास्त ग्रोथ अँड डेव्हलपमेंटवरती बघायला भेटले. कोर इकॉनॉमीला जास्त काही क्वेश्चन आलेच नाही. महत्त्वाचे टॉपिक यावेळी स्किप झाले. RBI तो त्यासोबत नॅशनल इन्कम आपण ज्याला म्हणू शकतो तो इन्फ्लेशनवरती काही क्वेश्चन आलेला नाही आहे. तर आत्ता त्यासोबत आपण कोणता ज्याला आपण काय म्हणतो पब्लिक फायनान्स त्यावरती सुद्धा यावेळेस काही क्वेश्चन आलेला नाही इकॉनॉमीमध्ये. म्हणजे सध्याचा जो काही ट्रेंड झालेला आहे तर तो कोर इकॉनॉमी न राहता प्रिलिम्ससाठी तर तो जास्त गेला आहे ग्रोथ अँड डेव्हलपमेंट इकॉनॉमीवरती. ओके, अशा पद्धतीने आपण हे जे काही 15 प्रश्न होते तर त्या 15 प्रश्नांचे व्यवस्थित एक्सप्लेनेशन इथं बघितले. अजून याच्यामध्ये तुम्हाला काही म्हणजे ॲन्सर वाटत असेल मी माझ्या याच्यानुसार अपेक्षित
ॲन्सर सांगितले. तुम्हाला जे काही ॲन्सर वाटत असेल तर ते नक्की कमेंट बॉक्समध्ये टाका. धन्यवाद.